नमस्कार शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आणि आनंदाची वार्ता सर्व शेतकरी मित्रांसाठी आहे। शेतकरी मित्रांनो, आता राज्यातील जे पाणत रस्ते तर पाणत रस्त्यांवर बऱ्याच शेतकरी मित्रांनी अतिक्रमण करून ठेवलं होतं। तर आता हे जे अतिक्रमण आहे तर ते तात्काळ काढण्याचे जे निर्देश आहेत तर ते राज्य सरकारने दिलेले आहेत। राज्य सरकारने बळीराजा पाणत रस्ता जी योजना आहे तर ती योजना आता राबवण्यासाठी जी मंजुरी मंत्रिमंडळाची तर ती मंजुरी मिळालेली असून स्वतः महसूल मंत्री बावनकुळे यांनी याबाबत जी महत्त्वपूर्ण अपडेट आहे तर दिलेली। तर ही जी बळीराजा पाणत रस्ते योजना आहे तर ती राज्यात कशा पद्धतीने अंमलबजावणी याची केली जाणार आहे, कशा पद्धतीने या संपूर्ण जी प्रक्रिया आहे तर ती राबवली जाणार आहे, यासाठी शेतकऱ्यांना कुठे अर्ज करावा लागेल का, सामूहिक कुठे अर्ज द्यावा लागेल का, याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा। मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, ग्रामीण भागात शेती करताना शेतात ये जा करणे, अवजारे नेणे, पेरणी कापणीच्या वेळी वेळेत काम पूर्ण करणे आणि शेतमाल बाजारात पोहोचवणे ही मोठी अडचण असते। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणत रस्ते योजना राज्यात राबवण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला असून या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेत व पाणत रस्त्याचे 12 मजबूत जे टिकाऊ आहे तर ते टिकाऊ बांधकाम करून शेतकऱ्यांचा दैनंदिन संघर्ष कमी करणे आहे। मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणत रस्ते योजना ही ग्रामीण रस्ते विकासाला गती देणारी शेतीची यांत्रिकरण लक्षात घेऊन पूर्णपणे यंत्रसामग्रीच्या साहाय्याने राबवली जाणारी योजना आहे। या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहोचवणे सुलभ होईल, वाहतूक खर्च कमी होईल आणि शेती अधिक उत्पादक बनेल। शेतकरी मित्रांनो, आज शेतीत ट्रॅक्टर, कापणी यंत्र, त्यानंतर ट्रॉली याचा मोठ्या प्रमाणावर जो वापर आहे तर तो वाढला असून अनेक गावांमध्ये शेत रस्ते कच्चे किंवा अतिक्रमणग्रस्त झाले आहेत। त्यानंतर पावसाळ्यात चिखल, पाणी साचणे यामुळे वाहतूक बंद होते। मनरेगा अंतर्गत शेत रस्त्याची कामे करतात विविध अडचणी या येत असतात। या सर्वांवर आता मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणत रस्ता योजना ही प्रभावी ठरणार आहे। राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिली असून ती महसूल विभागामार्फत राबवली जाणार आहे। ही योजना पूर्णपणे यंत्रसामग्रीच्या साहाय्याने राबवली जाणार असल्याने कामाचा वेग आणि दर्जा दोन्ही वाढणार आहेत। यासोबत रोजगार हमी विभागाची मातोश्री ग्राम समृद्धी पाणत रस्ते योजना पूर्ववत सुरू राहणार आहे। आता तुम्हाला सांगतो, मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणत रस्ते योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत तर 12 आणि मजबूत रस्ते देण्याचं काम हे मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणत रस्ते योजनेअंतर्गत केलं जाणार आहे। या योजनेतून बांधले जाणारे रस्ते सर्व ऋतूंमध्ये वापरण्यायोग्य असतील। त्यानंतर पावसाळ्यातही शेतात जाणे शक्य होईल असे रस्ते बांधण्याचं काम मुख्यमंत्री बळीराजा योजनेअंतर्गत केलं जाणार आहे। त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे अतिक्रमण त्वरित हटवणे। आता बरेच जे मोठे शेतकरी तर त्यांनी रस्त्यांवर अतिक्रमण करून ठेवलेले, तर अशा शेतकऱ्यांना आळा घालण्यासाठी या योजनेअंतर्गत अतिक्रमण हटवलं जाणार आहे। गाव नकाशावर दर्शवलेल्या शेत व पाणत रस्त्यावरील अतिक्रमण तातडीने हटवली जातील। त्यानंतर रॉयल्टी शुल्क सुद्धा माफ केलं जाणार आहे। मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणत रस्ते योजनेअंतर्गत रस्ते बांधण्यासाठी लागणारी माती, गाळ, मुरुम, दगड यासाठी कोणतीही रॉयल्टी शुल्क आकारले जाणार नाही। त्यामुळे हा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तर तो या योजनेचा आहे। आता या योजनेसाठी जो मुख्यमंत्री बळीराजा पाणत रस्ते योजनेअंतर्गत पाणत रस्त्याची मोजणी केली जाईल तर त्यासाठी जो लागणारा पोलीस बंदोबस्त आहे तर त्याचा शुल्क सुद्धा माफ करण्यात आलेला आहे। रस्त्यासाठी लागणारी तातडीची मोजणी फी आणि पोलीस बंदोबस्त शुल्क पूर्णपणे माफ असणार आहेत। मित्रांनो, आता मुख्यमंत्री बळीराजा पाणत रस्ते योजनेअंतर्गत साठी स्वतंत्र अर्थसंकल्पित तरतूद सुद्धा केली जाणार आहे। या योजनेसाठी स्वतंत्र लेखाशीर्षक उघडून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। CSR निधीचा वापर या योजनेसाठी केला जाणार आहे, ते म्हणजे सामाजिक उत्तरदायित्व निधी मधूनही निधी घेण्याच्या सुविधा असून उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नावे स्वतंत्र खाते हे उघडलं जाणार आहे। सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे जी अंमलबजावणी तर ती बहुस्तरीय समित्यांद्वारे प्रभावी अंमलबजावणी राज्य सरकार मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणत रस्ते योजनेचा करणार आहे। प्रभावीपणे राबवण्यासाठी खालील समित्या स्थापन केलेल्या आहेत, जसे की राज्य स्तरावर महसूल मंत्री याचा अध्यक्ष असेल, जिल्हा स्तरावर पालकमंत्री यांचा अध्यक्ष असेल आणि विधानसभा क्षेत्रस्वर स्थानिक आमदार अध्यक्ष असणार आहे। तर अशी ही समिती असणार आहे मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणत रस्ते योजनेची। आता याच्यामधून शेतकऱ्यांना थेट फायदे कशा पद्धतीने होणार आहे तर शेतात ये जा सुलभ होईल, त्यानंतर पेरणी, मशागत, कापणी वेळेत पूर्ण होईल, शेतमाल वाहतुकीचा खर्च कमी होईल, बाजारपेठेची थेट आणि मजबूत संपर्क होईल, शेती उत्पादन व उत्पन्नात दोघांमध्ये वाढ होईल। मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, तुमच्या मनातही प्रश्न पडला होता की पूर्वी जे मनरेगा आहे तर मनरेगा अंतर्गत सुद्धा शेत पाणत रस्त्यांचं काम हे होत होते,
परंतु आता मनरेगा आणि जी मुख्यमंत्री बळीराजा पानद रस्ता योजना आहे तर याच्यामध्ये काय महत्त्वाचा फरक आहे। जी कामाची पद्धत होती मनरेगा अंतर्गत ती प्रामुख्याने मजूर आधारित होती। त्यानंतर मुख्यमंत्री बळीराजा शेत पानद रस्ते योजनेअंतर्गत पूर्णपणे यंत्रसामग्री वापरली जाणार आहे। त्यानंतर वेगाचा आपण कल्पना केली तर मर्यादित वेग हा मनरेगा अंतर्गत पानद रस्त्यांसाठी लागत होता, परंतु मुख्यमंत्री बळीराजा योजनेअंतर्गत जलद गतीने पानद रस्त्यांचं काम होईल। त्यानंतर जी क्वालिटी तर ती मध्यम ही होती, परंतु आता मुख्यमंत्री बळीराजा योजनेअंतर्गत मजबूत व टिकाऊ पानद रस्ते जे तर ते बनणार आहेत। त्यानंतर अतिक्रमणे तर ती अतिक्रम खूप अडचण होती मनरेगाच्या वेळेस, परंतु आता ते डायरेक्ट त्वरित कारवाई करून ते जे अतिक्रम आहे तर ते काढण्यात येणार आहे। त्यामुळे हा महत्त्वपूर्ण जो फरक आहे तर तो मनरेगा अंतर्गत बनणाऱ्या शेत पानद रस्त्याचा आहे आणि मुख्यमंत्री बळीराजा योजनेअंतर्गत त्याचा कशा पद्धतीने फरक आहे हे मी तुम्हाला आता सांगून दिलं मित्रांनो। तर अशा पद्धतीने राज्यात आता मुख्यमंत्री बळीराजा शेत पानद रस्ते योजनेची अंमलबजावणी ही तातडीने सुरू करण्यात येणार आहे। याबाबत जी काही अपडेट येईल तर ती मी तुम्हाला घेऊनच येणार आहे मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच शेअर करा आणि पुढच्या अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।